माझी मालकीण तरुण मुलांसाठी वेडी होती. मी धावत जाऊन मालकिणीचं काम करत असे. पण एका रात्री मालकिणीने मला 5 मुलांना शोधून आणायला सांगितलं. मी माझ्या मित्रांना गोळा केलं आणि सर्वांना बोलावलं. रात्री मालकिणीने सर्वांना 5-5 हजार रुपये दिले आणि म्हणाली, आज रात्री तुम्ही 5 जण एका मागोमाग माझ्यासोबत राहाल. हे ऐकून माझे होश उडाले. जेव्हापासून मालकिणीने मला नोकरीवर ठेवलं होतं तेव्हापासून मी खूप आनंदी होतो, कारण त्या मला पगाराव्यतिरिक्तही रोज 500-600 रुपये देत असत. पहिल्यांदा जेव्हा मालकिणीने मला 500 रुपयांची नोट दिली होती तेव्हा मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो होतो. त्या हसल्या, माझे केस हाताने विस्कटले आणि म्हणाल्या, बघायला गेलं तर तू खूप देखणा तरुण आहेस. मग त्या पुढे म्हणाल्या, तुझ्यासारखे तरुण खूप मजा देतात. मालकिणीच्या बोलण्याने मी 2 पावले मागे हटलो. त्या साधारण 40 वर्षांच्या होत्या. रंगीबेरंगी कपडे घालत आणि सतत मेकअप करून राहत. त्या स्वतःच्या आरोग्याची आणि फिटनेसची खूप काळजी घेत असत. मला मागे जाताना पाहून त्या हसल्या आणि म्हणाल्या, काय झालं, एवढा का घाबरलास? असे म्हणत त्यांनी माझ्या खांद्याला हलकीशी थाप मारली. मग त्या म्हणाल्या, अजून पैसे हवे असतील तर सांग, लाजू नकोस. त्यांची एक डोळा मारण्याची स्टाईल बघून मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो होतो. त्या हसत हसत निघून गेल्या आणि मी त्यांना जाताना पाहतच राहिलो. मालकीण एक वेगळीच व्यक्ती होती. त्यांचे पती वयस्कर होते, पण अतिशय श्रीमंत होते. 80 वर्षाच्या वयातही ते स्वतःचा संपूर्ण व्यवसाय हाताळत होते. ते बाहेर देशात जात असत, त्यामुळे त्यांचे आणि मालकिणीचे विशेष संवाद होत नसे. त्यांना कोणतीही संतती नव्हती. त्यामुळे मालकिणीने आपला जास्त वेळ खरेदी आणि विविध उपक्रमांमध्ये घालवत असत. कधी त्या एखाद्या पार्टीत जात, तर कधी मैत्रिणीसोबत सहलीचे आयोजन करत. बहुतांश वेळ त्या बाहेरच फिरत असत. घरी असल्या तरी नोकरांसोबत गप्पा गोष्टी आणि हसत खेळत वेळ घालवत. मी 30 वर्षांचा तरुण होतो, पण गरीब घरातून आलो होतो. गरीब असूनही मी उच्च शिक्षण घेतलं होतं, पण मला कुठेच नोकरी मिळाली नव्हती. म्हणून मी मालकिणीच्या घरी नोकरी पत्करली. इथे पगार चांगला मिळत होता आणि कामही फारसं नव्हतं. सर्व काही ठीक होतं, पण एक गोष्ट मला खटकत होती. ती म्हणजे या घरात अजिबात कोणतीही स्त्री नव्हती. या घरात कोणतीही स्त्री नोकराणी नव्हती. फक्त पुरुषच नोकर होते. मालकीण सर्व काम पुरुषांकडूनच करून घेत असे. स्वयंपाकासाठीही एक पुरुष सेफ होता. घराच्या साफसफाईसाठी एक पुरुष नोकर होता आणि मी घरातील लहान सहान कामांसाठी होतो. माझं मुख्य काम म्हणजे सतत मालकिणींसोबत राहणं. तिला कुठेही जायचं असेल तरी मीच तिला घेऊन जात असे, कारण मला गाडी चालवता येत होती. त्यामुळे माझी मौजच होती. ती जिथे जाई, कुठल्याही पार्टीला गेली तरी मला टेबलवर तिच्यासोबतच बसवून जेवायला आणि दारू प्यायला लावत असे. नंतर वेगळे पैसेही द्यायची. त्यामुळे मी तिच्या कामासाठी धावत पळत असे. माझं नाव सुमित होतं. मलाही तिच्यासाठी काम करायला खूप आनंद वाटत असे. कधी कधी मीच तिला म्हणायचो, मालकीनबाई, पान आणि बिडीसाठी पैसे द्या ना. आणि ती हसत हसत मला 500 रुपयांची नोट देत असे. एके दिवशी मी मालकिणींसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. ती आपल्या मैत्रिणीची वाट पाहत होती, पण तिच्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं की तिला काही महत्त्वाचं काम निघालं आहे आणि ती येऊ शकत नाही. हे ऐकून मालकीण जरा नाराजच झाली आणि म्हणाली, चल, आज मी तुझ्याशी गप्पा मारते. आणि ती मला माझ्याबद्दल विचारू लागली. गप्पा मारता मारता अचानक ती माझ्याकडे निरखून पाहू लागली. मग ती म्हणाली, जा आणि 2 सिगारेट घेऊन ये. हे ऐकून मी थोडा चकित झालो, कारण यापूर्वी तिने कधीही अशी मागणी केली नव्हती. मी सिगारेट घेऊन आलो. तिने एक सिगारेट मला दिली आणि मी ती लगेच स्वीकारली, कारण मी स्वतःही सिगारेटचा शौकीन होतो आणि दिवसाला 2-3 सिगारेट ओढायचो. पण जेव्हा मालकिनीने स्वतःच्या तोंडात सिगारेट धरली आणि लायटरने ती पेटवली, तेव्हा मात्र मी पूर्णपणे थक्क झालो. मला माहीत नव्हतं की ती सिगारेटही ओढते, पण ती अगदी एखाद्या अनुभवी धूम्रपान करणाऱ्यासारखी सिगारेट ओढत होती. मात्र न जाणो का सिगारेट ओढता ओढता ती खोल विचारात हरवली होती. मी तिच्याकडे बघत होतो, पण तिच्या नजरा माझ्यावर नव्हत्या. ती मागच्या टेबलकडे टक लावून बघत होती. बऱ्याच वेळेपासून तिच्या नजरा न हालता त्या दिशेला रोखलेल्या होत्या. मला उत्सुकता वाटली, म्हणून मी मागे वळून पाहिलं तर तिथे एक तरुण मुलगा आणि एक मुलगी बसले होते.
त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की ते डेटवर आले आहेत. ती मुलगी त्याच्या घरी लग्नासाठी दबाव टाकत होती, पण तो तरुण सतत काही ना काही कारण सांगत होता. आपली गरिबीची दुःख व्यक्त करत होता. मी लक्षपूर्वक पाहिलं तर मालकीनबाई फक्त त्या तरुणाकडेच एकटक पाहत होती. ती त्याला निरंतर बघत होती आणि हलकेच सुस्कारे टाकत होती. तिच्या तोंडातून सिगारेटच्या धुराचे वलय हवेत तरंगत होते. हळूहळू तिच्या डोळ्यात नमी दिसू लागली आणि नंतर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहू लागल्या. तिने हाताने डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहिलं. मी तिलाच पाहत होतो. आमच्या नजरा जशा भिडल्या तसं तिने पटकन नजर वळवली आणि म्हणाली, सिगारेटच्या धुरामुळे डोळ्यात पाणी आलं. पण तिच्या आवाजातील हलक्याशा कंपनांवरून जाणवत होतं की गोष्ट काही वेगळीच आहे. तिच्या मनात वेगळंच दुःख होतं. मी काही लहान मूल नव्हतो. त्या क्षणी मला मालकीनबाई खूपच दुःखी वाटली. अन्यथा ती नेहमी हसत खेळत राहायची. मी तिला म्हणालो, मालकीनबाई चला आपण घरी जाऊयात. ती हसून म्हणाली, चालायचंच, पण इतकी काय घाई आहे. त्यानंतर मालकीनबाईंनी आपल्या पर्समधून एक काळ्या रंगाची पेन काढली आणि टिश्यू पेपरवर काहीतरी लिहिलं. मग तो टिश्यू पेपर लपेटून माझ्या हातात दिला आणि म्हणाल्या, हे तुझ्या मागे जो तरुण बसला आहे त्यांना दे आणि सांग की मी पाठवला आहे. मी तो टिश्यू पेपर त्या तरुणाला नेऊन दिला. तो मला आश्चर्याने पाहू लागला आणि मग त्याच्या समोर बसलेली त्याची सोबतीणीही मला पाहू लागली. तिने विचारलं, हे काय आहे. मी मागे वळून मालकीनबाईंकडे इशारा केला आणि म्हणालो, त्या माझ्या मालकीनबाई आहेत. त्यांनी हे पाठवलं आहे. तो तरुण मग मालकीनबाईंकडे वळून पाहू लागला. त्याने हळूच तो टिश्यू उघडून वाचला आणि मग एक हलकीशी स्मित रेषा त्याच्या चेहऱ्यावर उमटली. त्याने तो टिश्यू पेपर आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवला. मला काहीच समजत नव्हतं की हे नक्की काय चाललं आहे. जर तो तरुण माझ्या मालकीनबाईंना ओळखत होता तर तो नक्कीच उठून त्यांना भेटायला गेला असता आणि जर तो अनोळखी असता तर त्याच्या सोबत बसलेली तरुण मुलगी सोडून तो माझ्या 40च्या मालकीनबाईंकडे का आकर्षित झाला होता. मालकीनबाईंच्या चेहऱ्यावर वाढलेल्या वयाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. या संपूर्ण गोष्टींचं रहस्य त्या टिश्यू पेपरवर लिहिलेल्या शब्दात होतं, जे मी वाचू शकलो नव्हतो. त्या शब्दांनीच त्या तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं आणि त्याने ते टिश्यू फेकून न देता जपून आपल्या खिशात ठेवला होता. कुठेतरी काहीतरी गडबड नक्कीच होती. पण त्याचवेळी मालकीनबाई मला म्हणाल्या, चल माझं काम झालं. माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होतं. नेमकं कोणतं काम पूर्ण झालं. पण त्या काहीही न बोलता उठल्या आणि आम्ही परत घरी आलो. घरी आल्यावर मी माझ्या क्वार्टर्समध्ये जाऊन झोपायचा प्रयत्न केला, पण मनात सतत त्या रेस्टॉरंटमधल्या प्रसंगाच्या आठवणी येत होत्या. तो तरुण वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होता. मी अजून नीट झोपलोही नव्हतो की अचानक बाहेर गाडी स्टार्ट होण्याचा आवाज आला. पार्किंग एरियातून तो आवाज येत होता. मी घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 2 वाजले होते. यावेळी कोण बाहेर जात होतं. मला आधीच झोप लागत नव्हती, म्हणून मी उठलं, दरवाजा उघडला आणि लॉनच्या दिशेने निघालो. लॉनमध्ये पोहोचताच मी पाहिलं की एक गाडी भरधाव गेटच्या बाहेर निघून जात होती. त्या गाडीत माझ्या मालकीनबाई होत्या. त्या संपूर्ण मेकअप केलेल्या होत्या आणि त्यांचे केस मोकळे सोडलेले होते. त्या आपल्या वयाच्या तुलनेत खूपच लहान दिसत होत्या. हे पाहून मी चकित झालो. मालकीनबाई यावेळी कुठे चालल्या होत्या. जसं चौकीदाराने गेट बंद केलं तसं मी त्याच्याजवळ जाऊन विचारलं, मालकीनबाई यावेळी कुठे जात आहेत. माझं बोलणं ऐकताच चौकीदाराने माझ्याकडे रागानं पाहिलं आणि म्हणाला, तुला काय करायचं आहे. तू कोण असतोस हा प्रश्न विचारणारा. खुद्द मालकांनीही विचारलं नाही की मालकीनबाई कुठे जातात. त्यांनी कधी कोणाला त्यांच्या खाजगी बाबतीत हस्तक्षेप करू दिला नाही. मग तू कोण आहेस. त्याच्या या बोलण्याने मी निरुत्तर झालो आणि परत माझ्या क्वार्टर्समध्ये आलो. आता मात्र मला सगळ्या गोष्टींबद्दल विचार करावासं वाटू लागला. याचा अर्थ मालकीनबाई आधीपासूनच अशा वेळेस बाहेर जात असत आणि साहेबांनीही त्यांना कधी रोखलं नव्हतं. पण त्या नेमक्या कुठे जात असत आणि इतक्या तयार होऊन. सकाळी 5च्या सुमारास मला गेटजवळ गाडीचा हॉर्न ऐकू आला. तो माझ्या मालकीनबाईच्या गाडीचाच हॉर्न होता. त्या घरी परत आल्या होत्या. जेव्हा मी घरात दाखल झालो तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते.
मी ठरवलं होतं की आजच्या कामाबद्दल मालकीनबाईंना विचारायचं, पण त्यांच्या नोकराने सांगितलं, मालकीनबाई झोपल्या आहेत, तुम्ही आपल्या क्वार्टर्समध्ये जा. जेव्हा त्या उठतील आणि तुम्हाला बोलवतील तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. मालक साहेब बाहेर देशात होते आणि जरी ते घरी असते तरीही त्यांची आणि मालकीनबाईंची खोली वेगळी होती. सुरुवातीला मला हे फार विचित्र वाटलं होतं. मालक आणि मालकीन एकाच खोलीत का राहत नाहीत? पण नंतर मला लक्षात आलं की मालक साहेब बहुतांश वेळ परदेशातच राहतात. जेव्हा ते घरी येतात तेव्हा मी नेहमी पाहायचो की मालकीनबाईंचा मूड बिघडलेला असायचा. मी कधीही त्यांना दोघांना एकत्र बसून आनंदाने बोलताना पाहिलं नव्हतं. पुढच्या दिवशी मालकीनबाई मला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेल्या, जिथे काल त्या तरुणाशी त्यांची भेट झाली होती. मात्र जेव्हा मी आत पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून मी थक्क झालो. तोच तरुण एका टेबलवर बसलेला होता आणि घड्याळाकडे वारंवार बघत होता. जसं मालकीनबाईंनी आणि मी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला त्याची नजर मालकीनबाईंवर पडली. तो क्षणभरातच उठून उभा राहिला आणि हसला, जणू तो त्यांच्याच प्रतीक्षेत होता. मालकीनबाईंनीही त्याच्याकडे बघून हलकसं स्मितहास्य केलं. मग त्या माझ्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, आज तू बाहेर जाऊन गाडीतच बस, मी एकटीच जेवून बाहेर येईन. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो, कारण जर त्या कुठल्या मित्राला भेटायला आल्या असत्या तर मला नेहमीप्रमाणे सोबतच जेवायला सांगितलं असतं. पण आज त्यांनी पहिल्यांदाच मला बाहेर पाठवलं होतं. मी थोड्या संकोचाने म्हणालो, जी मॅडम. मी मागे वळून रेस्टॉरंटच्या बाहेर जाण्यासाठी निघालो आणि त्या क्षणी मालकीनबाईंनी मला आवाज दिला आणि माझ्या हातात 1000 रुपयांची नोट ठेवली. त्या म्हणाल्या, बाहेर जाऊन काहीतरी खाऊन घे. त्यांची बोलण्याची पद्धत थोडी रागीट आणि विचित्र होती. मग त्या तरुणाजवळ गेल्या, त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसल्या. दोघंही एकमेकांकडे पाहून हसत होते आणि गप्पा मारत होते. मी एक नोकर होतो, त्यामुळे बाहेर आलो आणि गाडीत बसलो. पण माझी भूक पूर्णपणे मरून गेली होती. मी अजूनही मालकीनबाईंच्या वागण्याचा अर्थ लावू शकलो नव्हतो. त्या नेहमीच तरुण मुलांकडे आकर्षित होत होत्या. त्या दिवशी त्या रेस्टॉरंटमध्ये त्या तरुण मुलाला त्यांनी नेमकं काय लिहून दिलं होतं? तो मुलगा त्यांना भेटायला का आला होता? आणि त्याने आपली गर्लफ्रेंड देखील त्यांच्यासाठी सोडली होती. त्याची ती गर्लफ्रेंड मालकीनबाईंपेक्षा कितीतरी अधिक सुंदर आणि तरुण होती. कदाचित त्या तरुणाने मालकीनबाईंच्या संपत्तीवरच नजर ठेवली होती, कारण त्यांच्याकडे पैशाची काहीही कमी नव्हती. 6 तासानंतर मालकीनबाई परत आल्या. त्या फारच आनंदी दिसत होत्या. त्या हसत हसत मला विचारायला लागल्या, तू जेवलास का? मग मी शांतपणे उत्तर दिलं, हो जेवलो. मी गाडी चालवू लागलो, पण मी वारंवार त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्या काहीही न बोलता फक्त हसतच होत्या. त्यांनी गाडीमधून उतरण्याआधी आपल्या पर्समधून 2000 रुपये काढले आणि मला दिले. मी म्हणालो, मालकीनबाई मला याची गरज नाही. तर त्या हसत म्हणाल्या, आज मी खूप आनंदी आहे. मला खूप मोठा आनंद मिळाला आहे, म्हणून हे ठेव. मी तुला माझ्या आनंदाने देत आहे. मी त्यांच्या हातातून नोट घेतली, पण गाडीतून उतरलो आणि बाहेर निघून आलो. पहिल्यांदाच मी त्यांना घराच्या दरवाजाकडे गुणगुणत जाताना पाहत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावावरून हे स्पष्ट दिसत होतं की त्या खूप आनंदी आहेत. आता मला जाणवू लागलं होतं की मालकीनबाई दररोज रात्री 2 वाजता कुठेतरी जात होत्या आणि पहाटे 5 वाजता घरी येत होत्या. एक दिवस मात्र मी त्यांना परतताना रडताना पाहिलं. त्या थेट आपल्या खोलीत गेल्या. मी विचार करत राहिलो की मालकीनबाईंना काय झालं आहे, पण मला काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी लॉनमध्ये गेलो तर त्या टीव्ही पाहत होत्या, पण त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यासोबत होतो, त्यामुळे नकळत मला त्यांच्यासोबत एक वेगळंच नातं वाटू लागलं होतं. मी विचारलं, मालकीनबाई तुम्हाला काय झालं आहे? मला सांगा. माझं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या, तू माझ्याशी चांगला वागला नाही. इतकं बोलून त्या खूप रडू लागल्या. मी त्यांच्या शब्दांकडे लक्ष दिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कालपर्यंत हसणाऱ्या, आनंदी दिसणाऱ्या मालकीनबाई आज पूर्णपणे तुटलेल्या वाटत होत्या. मी त्यांना विचारलं, मालकीनबाई काय झालंय?
कृपया मला सांगा. माझ्या प्रश्नावर त्या काही क्षण गप्प राहिल्या. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, तो माझ्याशी फार वाईट वागला. त्यांच्या आवाजात वेदनांचा सागर उसळत होता. सत्य नेहमी डोळ्यांना दिसत नाही. मालकीनबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्या फक्त रडतच नव्हत्या, तर स्वतःशी झगडतही होत्या. मी विचारलं, मालकीनबाई, तुम्हाला काय झालंय? त्या थोडा वेळ शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, त्याने माझ्याशी बेवफाई केली. मी समजून गेलो की त्या तरुणाने त्यांचं मन दुखावलं होतं. मी त्यांना समजवत म्हणालो, मालकीनबाई, नवऱ्या इतकं चांगलं काहीच नाही. त्या हसल्या, पण त्यांच्या हसण्यात वेदना होत्या. ज्या स्त्रीला पतीकडून प्रेमच मिळालं नाही, तिनं काय करावं, त्या म्हणाल्या. मग त्यांनी माझ्याकडे एक धक्कादायक मागणी केली. मला 5 तरुण मुलं हवी आहेत आणि आजच रात्री. मी तुला त्यासाठी भरपूर पैसे देईन. मी आश्चर्यचकित झालो. त्या वेड्यासारखं बोलत होत्या, पण त्यांच्या शब्दांमध्ये एक विलक्षण वेदना होती. माझ्या वस्तीत अशी मुलं होती ज्यांना पैशांसाठी कोणतंही काम करायला तयार असायचे. मी त्यांना बोलावलं आणि मालकीनबाईंसमोर नेलं. मालकीनबाईंनी त्यांना चांगले कपडे दिले आणि सज्ज होण्यास सांगितलं. त्या रात्री आम्ही पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो, जिथे तो तरुण आधीच भेटला होता. तो आधीच तिथे बसून वाट पाहत होता. मालकीनबाईंना 5 तरुणांसह पाहून तो स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तो मालकीनबाईंकडे गेला आणि संतापाने म्हणाला, माझी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मालकीनबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, जेव्हा तू माझ्याशी नातं ठेवायला तयार नाहीस, तर तुला काय फरक पडतो मी काय करते ते? तो संतापला. हे नातं माझ्या नकाराने संपणार नाही. तो ओरडला. तो 5 मुलांकडे पाहत म्हणाला, तुम्ही सगळे इथून निघून जा. मी कोणालाही या स्त्रीच्या जवळ फिरकू देणार नाही. मी त्याला आव्हान दिलं, तू कोण आहेस आम्हाला अडकवणारा? तो माझ्याकडे पाहून म्हणाला, मी त्यांचा मुलगा आहे आणि माझ्या आईच्या जवळ कोणताही अनोळखी पुरुष येऊ शकत नाही. हे ऐकताच मी स्तब्ध झालो. तो तरुण मालकीनबाईंच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा होता. त्यांचा पहिला नवरा गरीब होता, म्हणून मालकीनबाईंनी त्यांना सोडून एका श्रीमंत माणसाशी लग्न केलं होतं. त्यांनी पैसा कमावला होता, पण प्रेम गमावलं होतं. जेव्हा त्या रेस्टॉरंटमध्ये त्या तरुणाला पहिल्यांदा भेटल्या, तेव्हा त्यांना आपला मुलगा समोर बसलेला आहे हे समजलं. त्या दिवशी त्यांनी टिश्यू पेपरवर स्वतःचं नाव लिहून त्याच्याकडे पाठवलं. तोही क्षणभर स्तब्ध झाला, पण लगेच समजून गेला. तेव्हापासून त्या दररोज त्याला भेटू लागल्या. माझ्यासोबत चल, माझ्या घरी राहा, त्या त्याला वारंवार म्हणत असत, पण तो नकार देत होता. मी त्या स्त्रीसोबत राहू शकत नाही, जिने पैशासाठी माझ्या वडिलांना सोडलं. त्या रात्री त्या त्याच्यासमोर 5 तरुण मुलांना घेऊन गेल्या होत्या, कारण त्या त्याचा संताप आणि असह्य वेदना पाहू इच्छित होत्या. आणि तसंच झालं. तो अखेर आपल्या आईचं नातं स्वीकारायला तयार झाला. तरीही तो त्यांच्या घरी कधीच राहिला नाही. तो रोज भेटायला येत होता, तासनतास गप्पा मारत होता आणि मला समजलं की कधी कधी सत्य ते नसतं जे डोळ्यांनी दिसतं. सत्य तर काही वेगळंच असतं.